आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील विविध विकास कामांना विरोध नाही, परंतु स्थायी समितीमध्ये विषयाला मंजुरी घेताना अजेंड्यावर मात्र विषय नमूद केलेले असले पाहिजे, अशी भूमिका भाजपाच्या सर्वच विषय सभापतीसह नगरसेवकांची आहे। त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षा यांनी भाजपाच्या नगरसेवकांवर केलेले आरोप पूर्णतः खोटे असून अजेंड्यात विषय का नमूद केले जात नाही, असा प्रश्न उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। शिंदखेडा येथील भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच स्थायी समितीची सभा ही नियमानुसार आणि सर्वसाधारण सभा ही दरमहा व्हावी। आज 2 महिने झालेत, ह्यासाठी आम्ही भाजपचे सर्व विषय समिती सभापती आणि नगरसेवक धुळे जिल्हाधिकारीकडे संबंधित विषयावर दाद मागणार असल्याचे बांधकाम सभापती मनोहर पाटील यांनी यावेळी सांगितले। विद्यमान नगराध्यक्षांनी 21 आणि 27 एप्रिल रोजी स्थायी समितीची सभा बोलावली होती। मात्र या सभेच्या अजेंड्यावर सन 2026 आणि 27 या आर्थिक वर्षाकरिता विविध विभागांसाठी दैनंदिन लागणाऱ्या कामांसाठी मागवण्यात आलेल्या निविदांना मंजुरी देण्याबाबत विचार विनिमय करणे असे विषय पत्रिकेवर असे नमूद केल्याने भाजपच्या सर्व विषय समिती सभापती सदस्यांनी या सभेला उपस्थिती दिली नाही। विविध 25-30 कामे म्हणजे काय, असा सवाल यावेळी करण्यात आला। अजेंड्यावर विषय नसल्यामुळे स्थायी समितीत कामांना मंजुरी मिळत नाही। याशिवाय भाजपाच्या नगरसेवकांची विकास कामाबाबत विरोधी भूमिका असल्याचे विद्यमान नगराध्यक्षांतर्फे सांगितले जाते। मात्र यात सत्यता नाही, दिशाभूल करणारे आहेत। विकास कामांना विरोध असता तर पहिल्या सर्वसाधारण सभेत 13 विषयांना मंजुरी दिलीच नसती। गेल्या 2 महिन्यांपासून सर्वसाधारण सभा देखील होत नाही। नियमानुसार सर्वसाधारण सभा दर महिन्याला होणे अपेक्षित आहे। भाजपाचे आदिवासी नगरसेवक असल्याने शबरी घरकुल योजनेतील 65 घरकुल मंजूर असताना देखील त्याची कामं थांबवण्यात आल्याचा आरोप उपनगराध्यक्ष उदय देसले यांनी केला। याशिवाय नगराध्यक्षांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेले आरोप पूर्णतः खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत। फिल्टर प्लांट सफाई भाजपच्या सत्ता काळात वर्षातून 4 वेळा केली जात होती। भाजपचे नगरसेवक नेहमी शहरातील विकास कामांच्या सोबत आहेत, मात्र चुकीच्या कामांना विरोध असेल असेही त्यांनी स्पष्ट केले। या पत्रकार परिषदेला उदय देसले, उपनगराध्यक्ष मनोहर पाटील, बांधकाम सभापती दादा मराठे, पाणी पुरवठा सभापती प्रतिनिधी चेतन परमार, गटनेते प्रतिनिधी चंद्रकांत सोनवणे, आरोग्य सभापती प्रतिनिधी अबू तालिम कुरेशी, महिला बालकल्याण सभापती प्रतिनिधी सुयोग भदाने, नगरसेवक गुलाब सोनवणे, नगरसेवक प्रतिनिधी संदीप राजपूत, नगरसेवक प्रतिनिधी उपस्थित होते। कालची जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद आमच्या विरोध आहे। कारण की आमची मागणी अशी होती, पहिली मीटिंग 21/4 होती, ती रद्द अशी झाली की आम्ही अजेंडावर विषय मागत होतो। अजेंडावर विषय मांडा, अजेंडावर विषय आम्हाला दिले नाही। आम्हाला फक्त एक अजेंडा देऊन असा उल्लेख करण्यात आला। त्यानंतर आमची दुसरी 27/4 मीटिंग होती, त्यावेळेस आम्ही तेच मागणी केली की आम्ही अजेंडावर विषय पाहिजे। त्यांनी हे पत्रकारांचं हे नमूद करून हे आम्हाला पत्रकार जोडून अजेंडावर देऊन दिलं। आम्हाला अजेंडा कसा पाहिजे, अजेंडावर आम्हाला विषय पाहिजे। कामाला विरोध नाही, चांगल्या कामांना कोणतेही काम टाका, विरोध नाही आमचा, फक्त कामावर अजेंडावर विषय यायला पाहिजे। सर्वांकडे दोन्हीकडे अजेंडावर विषय या, आम्ही मिटिंगला तयार आहे। सगळे नगरसेवक सभापती सर्व तयार आहेत, सभापती सर्व तयार आहे। कामांना विरोध नाही आमचा, चांगल्या कामांना विरोध नाही, पण ते अजेंडावर का देत नाही हा विषय मोठा आहे। काय 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 कारण आहे की अजेंडावर ते देऊ शकत नाही, हा विषय। 25-30 काम आणि कामांचे विषय असा आहे की कामांना विरोध करतात, गावासाठी चांगल्या कामांना आमचा विरोध नाही। पहिली मीटिंग होती आमची, पहिल्या मीटिंगला पूर्ण 13 काम मंजूर केलेत आम्ही सगळे नगरसेवकांनी, सभापतींनी सर्व कामं आम्ही मंजूर केले पहिल्या मीटिंगला। आता 2 महिने झाले, अजून मीटिंग झालेली नाही आहे, अजून मीटिंग घेतलेली नाही, 2 महिने झाले कंपल्सरी। आणि सर्वसाधारण सभा 1 महिन्यामध्ये घ्यावं लागते, आता 2 महिने झाले तरी आजपर्यंत मीटिंग घेतलेली नाही। विषय असा आहे, शबरी योजनेचा असा विषय होता, 65 घरकुल मंजूर होते।
त्या प्रस्ताव झालेला होता त्याला स्थगिती दिलेली आहे. गोरगरिबांच्या कामाला स्थगिती अशी दिली आहे, कारण की तो नगरसेवक भाजपचा आहे, पण त्याला ते कामाला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे हे सर्व लोकांना दिसतंय. 28 फेब्रुवारी नंतर आज सार्वजनिक झालेलं नाही. आता कंप्लीट 2 महिने झाले. इथं म्हटलं शिंदखेडा नगरपंचायत स्थापना झाल्यापासून समिती आणि विषय संहिता देखील मीटिंग सभा झालेली नाही. हे सर्व खोटं आहे, कारण की स्थायी समिती मीटिंग झाल्यानंतर टेंडर पास होत नाही. टेंडर कसं काय पास झाली आहे मग? स्थायी समिती मीटिंग असं लिहिलं आहे की 25 ते 30 विषयावर कामासाठी वार्षिक निविदा दर निश्चित करणे. आता असं मोगम लिहितात, हे 25-30 वर्षाचे असतं आणि मोगम कसं लिहायचं 25 किंवा 30 हेच पाहिजे कोणतं पण. ते आम्हाला बी माहिती की कोणते कोणते विषय येतो असा. की पाणी पुरवठा 1-2 दिवसात शहरातील पाणी पुरवठा योजनेतील फिल्टर प्लॅन आतापर्यंत 2 वेळेस सफाई करणे आवश्यक होते, परंतु आतापर्यंत झालेलं नाही. प्रत्येक वर्षाला साफसफाई होते फिल्टरची, आमच्या समोर झालेली आहे आणि आम्ही स्वतः बी केलेली. एजन्सी असते ती एजन्सी करते आणि प्रत्येक वर्षाला होते. हे फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे. चांगल्या कामांना विरोध नाही. आम्ही केव्हा बी कामाला तयार आहेत. पहिल्या मीटिंग आम्ही 13 कामे मंजूर केलेली आहेत. सर्वसाधारण मीटिंगला पहिल्याच मीटिंगला 13 कामे मंजूर झाली. आता मी आम्हाला स्थायी समिती मीटिंगमध्ये अजेंडावरच यायला पाहिजे, तरच आम्ही मीटिंग घेऊ. मोगम विषय टाकलेला त्यांनी, पूर्ण मोगम विषय पूर्ण मोगम विषय याच्यात काहीच म्हटलेलं नाही. विविध कामं म्हणजे काय? विविध कामं म्हणजे काय? आणि दुसऱ्या मीटिंगला आम्हाला याचं लावून मिळलेलं आहे पत्राची झेरॉक्स. अजेंडावर विषय नाही हा. आम्हाला अजेंडावर विषय पाहिजे, विरोध नाही. चांगल्या कामाला विरोध नाही. नमस्कार. आम्ही त्यासाठी प्रत्येक विषयासाठी आम्ही तिथं अजेंडावर घेण्यासाठी अर्ज दिलेले आहेत नगरसेवकांनी. 2 महिन्यापासून मीटिंग होत नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तसं कळवणार आहे की अशी मीटिंग होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे पॉवर असतात की ते अध्यक्ष जर मीटिंग बोलत नसतील तर ते कुठल्याही तहसीलदार किंवा कोणी प्रतिनिधीला ते मीटिंग त्या मीटिंग पुरतं अध्यक्षस्थान देऊन ती मीटिंग आम्ही घेऊ शकतो. कलेक्टरकडे जाऊन आमचे विषय ऍड करू शकतात. तसं आम्ही कलेक्टरला आम्ही पत्र देणार आहे. अभियंता विपुल साळुंके, आपण त्यांच्याकडे जसं गटरीचे डापे, काही जाड्या बसवणे, आता टेंडरिंग झालेले नाही पण ते किरकोळ कामे नगरपंचायत करू शकतो. पण आपण त्यांना ते कामं सांगू ना. आपण जे आता काही त्यांनी दिलेले तात्पुरता ठेका कोणाला तरी, आपण त्यांना सांगू तुम्ही परस्पर दिलेला आहे ना, आता आमचे पण डापे गटारीचे जाडे हे बसून द्या. ते आम्हाला सांगतात तुम्ही एकदा गटनेत्यांना फोन करून घ्या, राकेश माडींना बोलून घ्या. आता माझी पत्नी सभापती नगरसेविका आहे, मी तिच्या प्रतिनिधी म्हणून ते कामं मांडतो. ते आता जबाबदार म्हणून मुख्य अधिकारी अभियंता यांना सांगेल ना. आमचे उपनगराध्यक्ष वाटल्यास आम्ही नगराध्यक्षांना सांगू लेखी स्वरूपात पण देऊ, पण आम्ही राकेश माडींना सांगायचे काय प्रश्न? त्यांच्या काय विचार आणि एवढं करूनही आमच्याकडे ते दुर्लक्ष करतात. आता बाकीच्याकडे असं म्हणणं आलं तर विरोधकांचे काम आम्ही करू देणार नाही. पण विकास कामं आहेत ते. आता गोरगरीब, आदिवासी, मुस्लिम असे मागासवर्ग जे शिंदखेडा शहरात राहतो, आम्ही त्यांचीच कामं मांडण्यासाठी सभागृहात आलेले आहेत ना.
का असं वैयक्तिक घराचे कामं करण्यासाठी, ती त्यांची गोष्ट चुकीची आहे. योजनेचे आमचे मागील 8 महिन्यापासून फॉर्म जमा आहे नगरपंचायतमध्ये. तर सीओ साहेबच्या सांगण्यावर आणि लाडे साहेबच्या सांगण्यावर पाणीसाठी गौतम बैसाने आला होता. तर आमची अर्धी पाणी झाली 40 लोकांची घरकुल पाणी. तर तेवढ्यात एक फोन आला त्याला कोणाच्या राकेश, तो सांगतो राकेश माळीचा फोन आला आणि राकेश माळी त्याला सांगत होता. तर कोणाला विचारून गेला आणि माझ्या विचाराशिवाय तू आज जायचं नाही, आता जाता निघ तुझून ते पाणी बंद कर. ते आमचे आदिवासी वीर समाजाचे शबरी ते वंचित राहत आहेत. शबरी योजना ते आता 65 प्रस्ताव जमा आहेत मागील 8 महिन्यापासून. ते वंचित ठेवण्याचे काम हे करत आहे. तर असं न होता आता याच्या पुढे त्याला असं झालं तर आम्ही रोडावर येऊ, नगरपंचायत आंदोलन करू आणि हा वेगळा विषय व्हायला पाहिजे. निधी ते कामाला स्थगिती दिलेली. निधी कोणती ती आहे ना? मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.